तुम्ही कुठे निघाला? नाही, कुठे नाही. असं बाहेर आलो. मला असं वाटलं की तू बाहेर बसलेला असशील विचार करत. काय मगाशी नानूमामाने सगळ्या धाड 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 त्या फैरी धाडल्या, त्याचा त्रास झाला असेल तुला. बाबा स्वतःला समजावत बसलोय आणि लक्षात येते की ते किती कठीण आहे. आपण लोकांना सल्ले देत असतो, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी पटवून देत असतो. स्वतःला समजावणं खरं तर सोपं असायला हवं, पण काय समजवत होतस? हेच जबाबदारीतून नात्याकडे कसा प्रवास करायचा, नातं नसताना ती जबाबदारी कशी घ्यायची. मी प्रवास असा केला होता एकदा, पण उलटा. नातं ते जबाबदारी असं, म्हणजे नातं होतं म्हणून जबाबदारी घेतली होती. मग जमलं? तुझ्या जन्माच्या आधीची गोष्ट आहे. आप्पा अचानक गेले आणि त्यांचा दवाखाना बंद झाला. दुकान आपलं नुकतंच सुरू झालं होतं, अजून म्हणावं तसं जम बसला नव्हता. घरात थोडीशी आर्थिक चणचण होती. मग मी विचार केला की मोठा मुलगा म्हणून एक जबाबदारी घेऊन त्यातनं काहीतरी मार्ग काढावा. आणि मग ठरवलं की आपलं हे घर आहे पाडायचं, त्याच्या जागी फुलेजंग इमारत उभी करायची. मग जागा विकून ते पैसे येतील, त्यांनी काहीतरी जुळाजुळव. आईला भयंकर राग आला त्याचा, खूप चिडली. म्हणाली काहीही झाले तरी दळव्यांच्या वास्तूला हात लागता कामा नये. आणि त्या रागाच्या तेरमिरीत तिने मला आणि अलकाला जवळजवळ घराबाहेर काढलं. आजही त्याच्या आठवणीने अलका थरथर कापते. बाबा, तुम्ही मला कधीच सांगितलं नाही. मला घराबाहेर घडलं यात काही सांगण्यासारखं आहे का? मी माझ्या पद्धतीने काही प्रयत्न केले, पण आईने चांगलाच दणका दिला. आई दळव्यांचा मान अपमान वास्तू याला फार फार जपते. मी अनुभव घेतलाय. तेव्हा मधु काका मध्ये पडला म्हणून आईने आम्हाला कसं बसं घरात घेतलं. हे बघ विक्रांत, तू जे काय करशील, जो काय निर्णय घेशील, तो पूर्ण विचारांती घे. पुढचा मागच्या घरातल्या प्रत्येकांचा सगळ्यांचा विचार करून. मला इतिहासाची पुनरावृत्ती या घरात व्हायला नकोय. मी आलो. मोना, जरा येतेस का ग? हे एवढं उन्हात वाळत घालूया. मोना. आजी, व्यायाम करायची वेळ नाही माझी. मोना. आजी, काय मदत हवी आहे सांग मला. अगं नाही, राहू दे. तुला हॉस्पिटलला जायला उशीर होईल ना, मी करीन हळूहळू. अगं हरकत नाही, थोडा उशीर झाला तरी. तू एकटी तरी काय काय करशील. आणि चल, मला तुझ्याशी बोलायचंय. थांब, त्याआधी मला हिच्याशी बोलायचंय. काय ग, तू रोज इंटरव्ह्यू द्यायला जातेस, अगदी रविवारी सुद्धा गेली होतीस. मग पुढे काय? काही होतंय का नोकरीचं? आम्हाला तर काहीच सांगत नाहीस. कळेल थोड्या दिवसात. नोकरी मिळाल्यावर तू दिवसभर तिकडे जाशील, मग ईशाचं काय? तिच्यासाठीच करते ना मी हे सगळं. पण आजीच्या प्रश्नाचं हे उत्तर नाहीये. दिवसभर ईशाचं काय ते मी आणि आजी बघून घेऊ. तुला मध्ये पडायची गरज नाही. बाय द वे आजी, मला तुझ्याशी जरा बोलायचं.
सलील आणि मानसीच्या लग्नाबद्दल नक्की काय ठरवलंय तुम्ही? आपण काय एवढा वेळ घालवतोय? कशाला रेंगाळवतोय आपण सगळं? लवकरात लवकर मानसीचं लग्न करून टाक आणि तिला बँगलोरला पाठव. हो हो, माझी सुद्धा तशीच इच्छा आहे. आणि माझी देवाजवळ प्रार्थना सुद्धा करून झालीये. लवकरात लवकर होऊ देत सगळं. घरात मंगल कार्य झाल्याशिवाय स्थिरस्थावर होणारच नाहीये सगळं. मग तू कसली वाट बघतेस आजी? अगं मग फोन कर ना त्यांना. जर त्या बँगलोरला गेल्या नसतील तर आजच बोल. वेळ कशाला घालवतीयस? हे बघ आजी, सगळं ठरलेलं आहे ना, मग तारीख ठरवायला काय हरकत आहे? मला कळत नाही, तुला इतकी घाई काय ग लग्नाची? बघितलं, मला घाई आहे. पण मी सांगितल्याशिवाय कोणी काहीही ठरवणार नाहीये. प्लीज. झालं, मानसीचा नन्नाचा पाडा सुरू झाला. तुला स्वतःच्या लग्नाच्या बाबतीत जराही उत्साह नाहीये का ग? असं काही नाहीये ग. मग काय आहे? एनिवे, मला वाद घालायचा नाही. आजीला मदत कर, तुला कामाला उशीर होतोय. मलाच घाई केली पाहिजे मानसी. तुला एकदा बँगलोरला पाठवलं ना की मला अनेक गोष्टी करता येतील. कारण जोपर्यंत तू इथे चिकटून बसशील ना तोपर्यंत मला काहीच ठरवता येणार नाही. अरे वा, पोहे म्हणजे माझ्या मनात जे काही चक्र सुरू आहे ना त्याचं मूर्त रूप मला इथं दिसतंय समोर. पोह्यांमध्ये कसलं आलंय मूर्त रूप? नाही काय, एका मुलीची मी माहिती काढली आहे. काय रे नानू मामा, अरे या वयात? गबरे, अरे विक्रांतसाठी चांगली गुणी गृहकृत्य दक्ष मुलगी आहे. मग आता तिला आणि तिच्या घरच्यांना इथे बोलवलंच की काय पोह्यांचा कार्यक्रम करायला? तुम्हाला काय सगळी गंमत वाटते का? अरे खरंच मी मुली शोधायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे विक्रांतचा घटस्फोट हा लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि त्याचा नवा सुखी संसार लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. तुम्ही चौघेजण इथे आहात हे चांगलं आहे म्हणा. काय तुम्ही बोलून घ्या त्याच्याशी. नानू मामा, अहो इतकी घाई कशाला? घाई करायलाच हवी. एकदा काय त्या गोष्टी पटपट निर्णय घेऊन उरकल्या की चटचट मार्गे लागतात. मग अति विचार करायला वेळच मिळत नाही आणि अति तिथं नेहमीच माती. लक्षात ठेवा. नानू मामा, मला असं वाटतं की तूच जरा अति करतो. गीता मला वाढ, पोहे वाढ, भरपूर वाढ. काय आता इथे कोणी येणार नाहीये ना बघायला वगैरे, त्यामुळे पोहे मलाच वाढ, मी खाऊन घेतो. वाढ वाढ, त्याला पोहे वाढ. ती सगळी कढई त्याच्या डोक्यावर उपडी कर अशी. काय खायचं तेवढं खाऊ देत. माझी फक्त चेष्टा करता येते तुम्हाला, पण याच्यात विक्रांतचा फायदा आहे हे दिसत नाहीये. नानू मामा, कळतंय सगळं, पण विक्रांतचा अजून डिवोर्स झालेला नाहीये. त्या मुलीला चालणार आहे का तसं? गीता, मला सुद्धा अक्कल दिलेली आहे. तुला माहित नसेल कदाचित, मी जी मुलगी सिलेक्ट केलेली आहे ना तिचाही घटस्फोट झालेला आहे. मी सगळं नीट विचार करूनच बोलतोय. अगो बाई, हो का? मी काय म्हणते, आपण आईंना बोलूया का? नाही म्हणजे त्या जर का इथे असतील तर याविषयी. बरोबर आहे, म्हणजे आईला विचारल्याशिवाय कसं करणार नाही हे सगळं आपण? नंतर कोण ओरडा खाणार ना, बाकी काय नाही. नको माई, नको यात. मी सांगतो तेवढं फक्त ऐका. का? त्यांना विचारल्याशिवाय काही नको. हं? मी तर याच्यात नाहीच आहे. नानू मामा, विक्रांत आता हे सगळं करण्याच्या मनस्थितीत आहे असं खरंच वाटतंय का तुला? मनस्थिती वगैरे काही बघायचीच नाहीये.
त्यानं तेच केलं. माईला काय वाटेल, आपल्याला काय वाटेल, देशपांड्यांचं काय होईल, हेच म्हणत म्हणत सगळं साचवून ठेवलं. पण कधीतरी बाहेर येतच ना, त्यावेळेला वेळ गेलेली असते. पण मी आता वेळ जाऊ देणार नाहीये, समजलं? आम्हाला समजलंय, पण विक्रांतला समजायला हवं ना. मग कोण बोलतंय त्याच्याशी? लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावायला हवं. नाही पण गुड मॉर्निंग. काय झालं? आत्ता तर सगळ्यांचा आवाज येत होता, मी आल्यावर अचानक शांत का झाले? अगं गंभीर कुठे झाली आहे मी? नाही म्हणजे आमच्यात तसं बोलणं झालं होतं, पण अजून काही ठरलेलं नाहीये. तारीख ठरली की मी तुला नक्की सांगते. हो हो सांगते सांगते. अगं म्हणजे इथल्या मंडळींचा पण कन्व्हिनियन्स बघायला हवा ना. कुठे? सिमरन एम्पोरियम. कधीपर्यंत आहे तो सेल? अच्छा, खूप छान असतात नाही साड्या तिथे. पण जाऊ दे, अजून काही ठरलेलं नाहीये इतक्यात, पण ठरेल 1-2 दिवसात. हो हो तारीख ठरली की मी नक्की कळवते तुला. हो ग बाई, आपण एकत्रच तयारी सुरू करू नक्की. हो हो चल ठेवू, बाय. झालं का सँडविच? हो सँडविच झालेलं आहे, खाऊन पहा. घे सँडविच. ते तर आहेच रे, पण आपलं अगदी मस्त सँडविच झालंय दळवी आणि देशपांड्यांच्या मध्ये. आई हे काय बोलतेस तू? परत ते सोड. मावशी काय म्हणाली? तू ऐकलंस की लग्नाची तयारी कधी सुरू करू म्हणून डोकं पिकवले तिने माझं. तिचा तरी काय दोष म्हणा, घरात लग्न आहे म्हटल्यावर सगळ्यांनाच सूत येतो, आणि त्यात तुझं लग्न आहे म्हटल्यावर बघायलाच नको. अजून तारीख का नाही ठरली, तिथे काय करताय तुम्ही, मुलाकडची बाजू आहे तुमची, घाई करा, असे सगळे सल्ले देऊन झाले. इथे मात्र कन्फ्युजनच आहे. तयारीच्या नावाने मात्र बोंबाबोंब. मावशी काय म्हणाली ते सांग. तेच सांगते तुला. अरे वसुधा म्हणत होती तिथले सगळे नातेवाईक म्हणतायत की तूच मुंबईला शिफ्ट झालीस की काय. तुझी सून जर इतकी चांगली आहे तर तिला बँगलोरला का नाही घेऊन येत. आता काय सांगू तिला, इथे माझ्या मुलाला भेटायला तिला वेळ नाहीये, तर तिला बँगलोरला काय घेऊन येणार मी. आई पण मला एक कळत नाहीये, हे सगळे नातेवाईक मावशी हे आत्तापासून इतका विचार का करतायत? म्हणजे काय? अरे मानसीचा फोटो मी पाठवला होता फोनवरून. लग्न ठरलंय म्हटल्यावर हे सगळं होणारच. चौकशा होणार, कुरापती काढणं होणार, हे सगळं काही होणार. आणि आपण फक्त लग्न ठरलंय एवढंच सांगितलंय. त्यापुढे काय, साखरपुडा कधी आहे, लग्न कधी आहे, हे काहीच ठरत नाहीये आपलं. आई इथली सगळी परिस्थिती तुला माहिती आहे की नाही? बरोबर आहे, पण नॉर्मली मुलगा आणि मुलगी भेटले की काही भेटीनंतर त्यांच्यातली ओळख वाढते, ते एकमेकांचे मित्र बनतात आणि मग नंतर लग्न करतात. पण तुझ्या बाबतीत तुमच्या भेटीमधून तू मानसीपेक्षा विक्रांतलाच जास्त ओळखायला लागलायस. आई मी मानसीला ओळखलंय. कमाल आहे तुझ्या पेशन्सची. हे बघ, हा तू, ही मानसी, आणि मधल्यामध्ये मी, मधल्यामध्ये माझं सुद्धा सँडविच झालंय. मोनिका ही का आता फोन करतेय? एकदम काय विचारतोस त्याला असं? तुझी प्रोसिजर सुरू आहे ना. मग तेच त्याचेच डिटेल्स हवेत मला. म्हणजे डिवोर्स कधी होऊ शकतो, लवकरात लवकर होऊ शकतो का? नानू मामा 6 महिन्यांचा वेटिंग पिरियड असतो, तेवढा वेळ द्यावाच लागेल आपल्याला. कशाला? आता आपल्याला ती आपल्या घरात नकोच आहे ना, मग थांबायचं कशाला? नानूमामा हे आहे ना, हे सगळं कोर्टात ठरतं, हे आपल्यावर वगैरे काही नसतं. घटस्फोट म्हणजे लग्न नाही, पटकन मुहूर्त बघा, सगळं उरकून द्या, नक्षत्र तिथी जुळली की तसं नसतं. ते सगळं कोर्ट ठरवतं आणि कोर्टातनं ते ठरल्यानंतर आपल्याला काय ते करायला लागतं पुढे.
मग तू आता काय करायचं ठरवलंयस पुढे? पुढे तैशाबद्दल काय ते मी तुम्हा सगळ्यांना सांगितलेलंच आहे. अरे ते नाही रे, तुझं आणि मोनिकाचं काय ते सांग. ते होईल हळूहळू. आपल्याला एक एक स्टेप पुढे जावं लागेल. अजून थोडे पोहे वाढू? थांब ग. इथे एवढं महत्वाचं बोलणं चाललेलं असताना पोहे कसले विचारतेस त्याला? तुम्ही तर कांदे पोह्यांचा कार्यक्रम करायलाच निघाला होतात मगाशी. म्हणजे नाही ते मी तुला सांगेन नंतर. आधी मला हे डिवोर्सचं प्रकरण जरा हातावेगळं करू देत. तू काय करणार आहेस? विक्रांत, तू वकिलाकडे जात असशील ना? हो. मग पुढची मीटिंग कधी आहे तुझी? अजून काही ठरलं नाही, पण लवकरच. ठीक आहे, मग मला घेऊन चल वकिलाकडे. मग कशाला? त्या वकिलाला त्याचं काम करू देत ना. तू कशाला त्याचं ऑफिस बंद करायला निघालास? जे याला बोलता येत नाही ना, तेच मी तिथे जाऊन बोलणार आहे. म्हणजे मग पटापट सगळं मार्गी लागेल. नानू मामा, कोर्टाची एक प्रोसिजर असते. तो वेळ आपल्याला द्यावाच लागतो. असं पटापट काहीही होत नाही. तुझ्या ज्यानं काहीही होणार नाहीये पटपट. म्हणूनच म्हणतोय मला घेऊन चल तुझ्या त्या वकिलाकडे. अरे चहा तर घेऊन जा. नाही, नको, निघतो मी. कशाला सकाळी सकाळी त्रास दिलास त्याला? ते सोड रे, मला माहितीये मी काय करतोय ते. तुम्ही तुमच्या पुरतं सांगा. आणि आमचं सगळं व्यवस्थित आहे, आम्हाला नको डिवोर्स. हवाय नाही ना? नको त्यावेळी चेष्टा करू नकोस. मी जे काही करतोय त्याला तुमची मान्यता आहे का नाही? तुमचा होकार आहे का नाही? हा, तू सायलेंटवर ठेवला होता फोन माझा. हॅलो. हा हा, एक मिनिट आलो मी. हो. मी निघतो, क्लासला उशीर होतो. आणि आता दोन्हीकडून होकार आलाय म्हटल्यावर गोष्टी पुढे कधी जातील हेच विचार चालू असतील ना तुमच्या मनात. इनफॅक्ट तेवढ्यासाठीच तुम्ही बँगलोरवरून इकडे आला असाल. मला माहितीये काकू तुमच्या मनात काय चाललं असेल आता. कदाचित माझा फोन बघितल्यावर तुम्हाला फार ऑड वाटलं असेल, तुम्हाला फार आश्चर्य वाटलं असेल की ही मला कशाला फोन करते, किंवा तुमच्या मनात हेही आलं असेल की मी हिचा फोन उचलू का नको. नाही नाही, तसं काही नाही. काकू, इट्स ॲब्सोल्युटली ओके. मला नाही वाईट वाटत आहे. मला माहिती आहे तुमचं माझ्याबद्दलचं काय मत आहे, पण प्लीज मानसीबद्दल तसं मत तयार करून घेऊ नका काकू. हे बघा, मी फक्त तिच्यासाठी माझी सगळी लाज सोडून तुम्हाला फोन केला. शेवटी मोठी बहीण आहे ना तिची. खूप प्रेम आहे माझं तिच्यावर. म्हणूनच पुढचा मागचा विचार न करता मी तुम्हाला आत्ता फोन करते. काकू, सलील कसे आहेत? बरं आहे. आय एम शुअर त्यांना सुद्धा माझ्यामुळे खूप त्रास झालाच असेल. पण मी खरंच सांगते काकू, मला सुद्धा खूप वाईट वाटतंय. मला सुद्धा खूप त्रास होतोय सगळ्याचा. म्हणूनच माझी ही इच्छा आहे काकू की सलीलच्या आणि मानसीच्या नात्यात माझ्यामुळे कुठल्याही प्रकारची गडबड व्हायला नको. त्यांचं नातं जसं आहे ना तसंच टिकू दे, तसंच फुलू दे, एवढीच इच्छा आहे हो माझी. काकू प्लीज, सलीलचं आणि मानसीचं लग्न लवकरात लवकर करून टाका आणि मानसीला बँगलोरला घेऊन जा प्लीज. कसं आहे की आमच्या बाजूने अशी घाई करणं बरोबर वाटणार नाही ना, कारण मानसी सुद्धा या सगळ्यात इमोशनली अडकली आहे ना. म्हणूनच तर नाही, म्हणजे दळवीन बरोबरचं जे आमचं नातं आहे ते आम्हाला सुद्धा तोडायचं आहे. आणि एकदा तुम्ही मानसीला बँगलोरला घेऊन गेलात की तिचा हॉस्पिटलमधला जॉब संपतो, म्हणजे इनडिरेक्टली दळवीन बरोबरचं सुद्धा नातं संपतं ना. तिचाही कल पाहिला पाहिजे ना आपल्याला. हो, म्हणूनच तर मी फोन केलाय तुम्हाला. हे बघा, तिला ताबडतोब बोलून घ्या.
तिच्याशी बोला, तिला समजवा. हो, तिच्यावर किती वेळ अवलंबून राहणार आहात तुम्ही? ठीक आहे, तू फोन केल्याबद्दल आभार वगैरे मानू नका का. शेवटी काय, मोठी बहीण आहे ना मी तिची. की माझं काय, आता होईल ते होईल.